हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता. चॅट कॉर्नर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या चॅट कॉर्नरच्या सेटवरती लेडी दबंग आलेली आहे. आतापर्यंत तिने केलेल्या सगळ्या भूमिका खरं तर म्हणजे असं प्रेक्षकांना धक्का देणाऱ्या ठरलेल्या आहेत. पहिली तिची सुरुवात झाली किंवा आपल्याला ती ओळखायला लागली ती म्हणजे पवित्र रिश्ता या सिरियल पासून. पवित्र रिश्ता मधली वर्षा, त्यानंतर आपल्या सगळ्यांना आवडलेली तू तिथे मी मधली प्रिया, जयोस्तुते मधली वकिलाची भूमिका आणि त्यानंतर आता स्टार प्लस वर येत असलेली साथ निभाना साथिया या सिरियल मधली भवानी राठोड. मी कोणाबद्दल बोलते तुमच्या लक्षात आलंच असेल. प्रिया मराठे आज आपल्या सेटवरती आहे. प्रिया, खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. हाय प्राजक्ता आणि नमस्कार सगळ्यांना. खूप आम्हाला तू प्रतीक्षा करवली आहेस की आम्हाला तुला भेटायचं आणि तू आम्हाला दिसत नाहीयेस स्क्रीन म्हणजे छोट्या पडद्यावरती. सो काय आहे ही एकदम आणि वेगळी भूमिका हिंदी मधली? ऍक्च्युली खूप वेगळी आहे खरं तर. तुम्ही तिचा गेटअप पाहिलात तर तिच्या ड्रेसिंग पासून, मेकअप पासून, ज्वेलरी पासून ते ती जी आहे म्हणजे तिचा एक असा ऑरा आहे आणि 21 गावांची सरपंच म्हणून ती आहे. सो एक अशा ती त्या ॲटिट्यूड मध्ये असते आणि कम्प्लिटली तू करेक्ट म्हणलीस दबंग, कारण ती कोणालाही घाबरत नाही. समोर कितीही मोठा माणूस असू दे, बाई असू दे, पुरुष असू दे, तिला जे कोण आहेस तू, मला जे करायचं तेच मी करणार आहे अशा ॲटिट्यूड मध्ये ती असते. पण तुझे आतापर्यंतचे सगळे जे रोल्स आहेत ना ते याच ॲटिट्यूडला तो ॲटिट्यूड आणि प्रिया असं ते एक समीकरण झालं. आता तूच मला सांग किंवा तुमच्या प्रेक्षकांनाच विचार, माझ्यात काही असं आहे का की मला असेच रोल्स ऑफर होतात? पण ऑनेस्टली टू टेल यू, हे मी नॉर्मल आयुष्यात नाही करू शकत, कारण मी एवढी दबंग किंवा एवढी तोडफोड उत्तरं देणारी नाहीये. सो हे मला ह्याच्यात करायला मिळतं, ह्याचा मला आनंद आहे. म्हणजे जी प्रिया नाहीये ती प्रिया तुला साकारायला एक्झॅक्टली. मिळतेय. मात्र ही जी भूमिका आहे तुझी सध्या, तू साथ निभाना साथियामध्ये जी करणार आहेस किंवा करतेस, त्यामध्ये देखील अशीच एक ग्रे शेड आहे त्या कॅरेक्टरला, जी आम्हाला सगळ्यांना आवडलेली तू तिथे मी मधली प्रियाची भूमिका जी होती तशाच पठडीची ही भूमिका हिंदीमध्ये वाटते. कम्प्लिटली. फक्त फरक थोडा एवढाच आहे की प्रिया खूप सोफिस्टिकेटेड होती आणि ती दाखवायची नाही की ती काय करते. एकदम सुमडीमध्ये तिचं काम करून घ्यायची आणि कळायचंही नाही लोकांना. पण ही कम्प्लिटली ऑपोजिट आहे. ही सगळ्यांना दाखवून मी हेच करणार, आणि तिने आतापर्यंत काय काय नाही केलंय. म्हणजे नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलाय, एका मुलीला फाशीवर लटकवण्याचा प्रयत्न केलाय, असं बरंच काही केलंय मी त्या शो मध्ये. सो अशा प्रकारे ती प्रियापेक्षा खूप वेगळी आहे. प्लस आय थिंक तिचा बोलण्याचा ऍक्सेंट जो आहे तो थोडासा वेगळा आहे. म्हणजे गुजराती, राजस्थानी, थोड्या डायलेक्टचं गावातलं असं ते ती भाषा आहे. मी आता तुला तेच विचारणार होते की यासाठी काही खास तयारी केलीस? कारण भाषेवरती प्रभुत्व मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि या रोलसाठी बेसिकली तुला ती भवानी राठोड उभी करण्यासाठी ते खूप महत्वाचं होतं. खूप महत्वाचं आणि वेगळं होतं. इनफॅक्ट तुला सांगायचं तर मी जेव्हा पवित्र रिश्ता सुरुवात केली करायला तेव्हा नो डाऊट ती फॅमिली महाराष्ट्रीयन दाखवली होती. त्यामुळे बोलायला लागल्यावर हिंदी थोडासा मराठी ऍक्सेंट तेव्हा यायचा, म्हणजे ज ला ज किंवा असं जे नॉर्मली होतं तसं. तर तेव्हा आम्हाला तिथल्या डिरेक्टर्सनी किंवा तिथल्या हिंदी भाषिक लोकांनी सांगितलं होतं की हिंदी पेपर पढो, हिंदी में बात करो, हिंदी न्यूज सुनो, तर थोडंसं सुधारेल. मग तेव्हा मी खूप मेहनत घेतली होती माझ्या हिंदीवर. पण नंतर आफ्टर दॅट गरज नाही पडली, पुन्हा इथे पडली, कारण हे खूपच वेगळं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला सांगायचं झालं तर ती असं म्हणते की म्हणजे तिचा बोलण्याचा असा तरीका आहे की देख भवानी तू कहाँ से कहाँ पहुंच गई, असा तो एक लहजा आणि टोन पण वेगळा आहे की तेरी काठी की जोर पे 21 गांव हिलाती थी और अब तू यहाँ पे चूल्हा चौका कर रही है किसी के प्यार में, क्या हो गया है तुझे, असं ते थोडंसं वेगळं. काय झालं खरंच या भवानीला? ती एकदम असं सरपंच तिचं पद आणि ती एवढ्या सगळ्या साम्राज्य तिचं असताना ते सगळं सोडून ती प्रेमात वेडी होऊन आता इथे आलेली आहे. सो खरं सांगायचं तर ही सिरियल 7 वर्षांपासून सुरू आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी ती पहिले कधी पाहिली नव्हती. मे बी टायमिंगमुळे असेल, कारण ती 7 वाजता असते स्टार प्लसवर आणि आपल्यासारख्या लोकांना 7 वाजता घरी पोहोचणं खूप कठीण आहे. बट ही सिरियल मला ऑफर झाल्यानंतर आय मेड इट अ पॉइंट, आपला जो ॲप आहे हॉटस्टार त्याच्यावर पाहिली आणि फॉलो केली. आणि इट्स अ व्हेरी नाईस शो आणि इट वुड बी अन ऑनर टू बी वर्किंग विथ इन दिस शो, कारण ही टॉप 10 इंडिव्हिज्युअल टेलिव्हिजन मधली सिरियल आहे. सो त्याचं TRP खूप चांगलं आहे आणि त्याचं प्रोडक्शन हाऊस खूप रिनाऊंड आणि प्रेस्टिजियस आहे. रश्मी शर्मा म्हणून प्रोडक्शन हाऊस आहे.
तर ना मला असं वाटतं एका ऍक्टरला अशा शो बरोबर नाव त्याचं जोडलं जाणं आहे त्याच्या करिअरग्राफसाठी पण खूप चांगलं आहे. बिकॉज पहिले मी बालाजी बरोबर काम केलं, जे सुद्धा एक खूप मोठं आणि प्रसिद्ध प्रोडक्शन हाऊस आहे. रश्मी शर्मा इज ऑल्सो व्हेरी बिग प्रोडक्शन हाऊस, ज्यांच्या आता अनेक सिरियल अनेक चॅनल्सवर सुरू आहे. सो बीइंग असोसिएटेड विथ दिस शो वॉज अ रिअली लकी फॅक्टर फॉर मी. आणि हे कॅरेक्टर असं आहे की ह्याच्यात पण आणखीन खूप मज्जा आहे आणि ते लोकांना आवडत आहे याचा मला खूप आनंद आहे. आणि आता ती अमर उपाध्याय जे माझ्या ऑपोजिट म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या प्रेमात पडते, वेल नोन ॲज मिहीर विनानी फ्रॉम क्योंकि सास भी कभी बहू थी. सो त्यांच्या प्रेमात मी पडते असं दाखवलंय. आणि त्यांची ऑलरेडी एक बायको आहे. आणि हे बोलताना मला रिअलाइज झालं की तू तिथे मी होते पण मी हेच केलं होतं. मी तुला तेच म्हणणार होते आता की म्हणजे असे सारखे सारखे रोल मिळणं, त्या भूमिका मिळणं, हे कुठेतरी स्वतःला रिलेट करते का कुठे? अजिबात नाही. माझ्या पर्सनल आयुष्यात असा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, लेट मी क्लॅरिफाय. पण नाही, आय डोंट नो, काहीतरी आहे माझ्यात. आय थिंक काहीतरी ह्याच्यावर विचार करावा लागेल. बट इट इज फन आणि खूपच मजा आहे असे वेगळे वेगळे रोल्स करताना. तिचा ड्रेसिंग खूप वेगळा आहे. अशी चोली, घागरा आणि एक दुपट्टा जो खूप कलरफुल असतो. म्हणजे जवळपास रंगीला राजू म्हणता येईल, कारण येल्लो चोली असते तर ग्रीन घागरा असतो तर पिंक दुपट्टा असतो, असं काहीही असतं. पण पहिल्यांदा तू या गेटअप मध्ये जेव्हा तू तयार झालीस याच्यासाठी, तेव्हा काय रिॲक्शन, स्वतःला आरशात बघून काय वाटलं? मला आधी असं ऑनेस्टली वाटलं होतं की हे मला सूट नाही होणार, कारण मी पर्सनली असं कधी घातलं नाहीये. नॉर्मल आयुष्यात तर सोड, कधी ऑकेजन्सला आपण जास्ती नटतो, मी तेव्हाही इतकी नाही नटत. सो आय डोंट नो, पण समहाऊ ते सूट होत आहे. ती खूप मोठी टिकली लावते, मोठी ज्वेलरी घालते, अशी ऑक्सिडाइज सिल्वर कलरची, मांगमध्ये सिंदूर भरते, हे असतो तिचं पल्लू. सो इट इज फन लुकिंग ॲट यू लाईक दॅट, युअर सेल्फ. मस्त वाटतं. पण असा कधी विचार केला होता की असं ऑफबीट एखादा रोल मिळेल आणि आपण तो करू? कधीच नाही, कधीच नाही. म्हणजे जेव्हा त्यांनी मला हा रोल ऑफर केला तेव्हाही मी शुअर नव्हते. आणि मग त्यांनी लुक टेस्ट केली तेव्हाही माझं असं हो नाही चाललं होतं की कसं हे मी करू शकीन किंवा नाही. बट आय एम हॅपी दॅट आय टूक द रोल, कारण खूप मजा येते मला पण आणि मेनली ऑडियन्सला. सो आय एम हॅपी. आणि आता तुझं हे रीच वाढत चाललेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राला सोडून तू आता ती रेषा ओलांडून तू सीमेपार जातीयस आणि लोक अप्रिशिएट करतात प्रियाला. आपल्याला तिच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. खरं तर प्रिया म्हणून ती आपल्याला खूप जवळची आहे, कारण तिची तू तिथे मी मधली भूमिका असू देत किंवा मराठी तिने ज्या ज्या सिरियल्स केलेल्या आहेत त्यामधून देखील ती आपल्याला खूप आपली वाटते. मात्र ती आता सीमारेषा ओलांडून हिंदीमध्ये स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करते. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर प्रियासोबतच्या या गप्पा अशाच सुरू राहतील. पाहत रहा चॅट कॉर्नर. ब्रेक नंतर चॅट कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रिया मराठे आज आपल्यासोबत आहे. खरं तर प्रिया, ब्रेकपूर्वी आपण सगळं तुझ्या सिरियलबद्दल बोललेलो आहोत. मात्र सगळ्या रसिकांना, म्हणजे तुझे जे चाहते आहेत त्यांना तुझ्या पर्सनल लाईफबद्दल देखील खूप कुतूहल आहे अगं, की इतकं तू छान सगळीकडे काम करत असताना, तुझ्यासाठी असा फॅन फॉलोईंग असताना एकदम तू लग्नाच्या वेळी अडकलीस. मला काय वाटतं माहितीये, आयुष्यभर आपण शोधात असतोच कोणाच्या तरी, कितीही आपण डिनाय केलं किंवा अमान्य केलं तरी सुद्धा. रिलेशनशिप्समधून जाणं, आणखीन शोधत राहणं आणि मग कधीतरी असताना सुद्धा ते कमिट न करणं की नाही आत्ता नको, अजून थोड्या वर्षांनी, असं करण्यापेक्षा जेव्हा मला एक खरंच मी ज्याच्या प्रेमात पडले, जो माझ्या प्रेमात पडला आणि आम्हाला खरंच असं वाटलं एकमेकांना की येस वी आर राईट फॉर इच अदर, मग कशाला उगीच डिले करायचा. बिकॉज द हॅपीनेस इज बिईंग विथ इच अदर रादर दॅन नुसतं गोईंग अराउंड असं. सो आय थॉट ॲट दॅट पॉईंट, जेव्हा तू तिथे मी वॉज ॲट इट्स पीक आणि माझं करिअर पण खूप जोरात होतं. बट आय डोंट थिंक त्याच्यामुळे काही फरक पडला किंवा आय डोंट थिंक माझ्या फॅन्सना काही नाही. पण खूपच लोकांचं मन तुटलं असणार आहे ज्यावेळी त्यांना दिसले असे पिक्चर्स तुमच्या दोघांच्याही लग्नाचे. पण मला हे विचारायचं, बायसेप्स बघून सगळे घाबरते. हो, म्हणजे असं वाटतं की नकोच बाबा, प्रियाबद्दल विचारही करणं नको, शंतनू समोर. नाही, बट ही इज अ जेन्युइन अँड व्हेरी नाईस सोल. म्हणजे त्याला मी सांगू नाही शकत. मी त्याला नेहमी म्हणते की आमच्या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये सोल किंवा ॲज अ पर्सन असतो ना, तो जास्ती चांगला आहे माझ्यापेक्षा. हे तू क्रेडिट देतेस आणि शंतनू हे नक्कीच ऐकत असणार आहे.
पण मला तुला हेही विचारायचं आहे की या फील्डमध्ये खास करून जेव्हा टेलिव्हिजन किंवा मीडियामध्ये आपण असतो तेव्हा मुलीने लग्न केल्यानंतर तिच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड किंवा अप्रोच बदलतो. सो तुला असं काही जाणवलं इतक्या वर्षांमध्ये की काही कमी जास्त मिळतात गोष्टी किंवा ह्याचा फरक पडतोय की आता मी लग्न झालेली आहे, मी मॅरिड आहे याचा? आय डोंट थिंक असा मला फरक जाणवला स्वतःला, पण कधी कधी असं होऊ शकतं तू जसं म्हणतेस तसं. मला अजून एक गोष्ट अशी वाटते की ह्या फील्डमध्ये काम करणाऱ्या मुलींना अंडरस्टँड करणारा बॉयफ्रेंड मिळणं सुद्धा खूप कठीण आहे, कारण या फील्डचे डिमांड्स तेवढ्या जास्ती आहेत. बी इट अ रोल, बी इट युअर सेक्शुअली इन्व्हॉल्वमेंट एखाद्या रोलमधली, किंवा तुमचं वर्किंग आवर्स म्हणा किंवा वर्किंग टाईम म्हणा रात्रीचं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता असं कधी कधी होऊ शकतं की तेवढी अंडरस्टँडिंग फॅमिली किंवा बॉयफ्रेंड असेल की नाही. त्यामुळे जर तसं जर पेअरिंग झालं तर कधी कधी कठीण होऊ शकतं. बट ही ऑल्सो बिंग अन ॲक्टर माय हजबंड, त्यामुळे असा कधी प्रॉब्लेम आला नाही, बिकॉज तोही तितकाच वेळ बाहेर असतो जितका मी असते. नाही, बट ऑन अ सिरियस नोट खरंच एकमेकांना अंडरस्टँडिंग सोपं जातं, कारण परफेक्ट सोलमेट या फील्डमध्ये गरजेचं आहे. येस, ॲब्सोल्युटली, आणि सपोर्टिव्ह. आता याचबद्दल आपण बोलतोय म्हणून तुला आणखी एक प्रश्न विचारते की आता या फील्डकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या खूप वाढत चालली आणि खास करून अभिनय करण्यासाठी म्हणून लोक अगदी काहीही करण्यासाठी तयार असतात आणि ते मुंबई गाठतात. सो त्यांना काय टिप्स देशील? आणि तू आता हिंदी आणि मराठी दोन्हीकडे काम केलंस म्हणून खास करून तुला हा प्रश्न. पहिले तर मला सांगावं लागेल की हिंदी आणि मराठी या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. मुळातच भाषेचा फरक सोडला तर त्याच्या व्ह्युअरशिपमध्ये खूप फरक आहे, त्यांच्या बजेट्समध्ये खूप फरक आहे. सो या दोघांमधली कॉम्पिटिशन पण खूप वेगळी आहे. बट हिंदीतली कॉम्पिटिशन कटथ्रोट आहे. म्हणजे टू टेल यू व्हेरी ऑनेस्टली, जर मी एखाद्या रोलला नाही म्हटलं तर माझ्या मागे प्रोड्युसरकडे 15 मुलींची नावं तयार असतात, ज्यातल्या काही कदाचित माझ्याहून चांगल्या सुद्धा असतील आणि माझ्याहून कमी पैशात काम करणारे सुद्धा असतील. सो तू नाही तर तुझ्या मागे दुसरी मुलगी आहे मला. सो इट डझंट मॅटर की तू हो म्हणतेस का नाही म्हणतेस. सो आय वुड लाईक टू टेल ऑल द पीपल हू आर ट्राईंग टू गेट इन टू दिस फील्ड की नो डाऊट हे फील्ड खूप काही तुम्हाला देतं, त्याचे पर्क्स खूप चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल, लोक ओळखतात, कधी कधी त्याच्यामुळे गोष्टी सोप्या होतात, कधी कधी त्याच्यामुळे तुम्हाला फायदेही होतात. पण मला कधी कधी असं वाटतं की नॉर्मल लोकांना ॲक्टर ह्यांचं आयुष्य असं वाटतं की अवॉर्ड फंक्शन्सना जा, पार्टीज अटेंड करा, मजा करा, फिरतात, सगळीकडे दिसतात, टी व्हीत, न्यूजमध्ये, इकडे तिकडे. बट दे डोंट रिअलाइज की ह्याच्या मागे आमची गेलेली मेहनत आणि कष्ट खूप जास्ती आहे. वेगळ्या वेगळ्या ॲक्टरची म्हणजे वेगळ्या वेगळ्या भूमिका करणं ही मेहनत वेगळी, पण त्याच्या अपार्ट आम्ही किती सॅक्रिफाईस करतो हे लोकांना कधी कधी नाही लक्षात येत. फॉर दॅट मॅटर, रिजेक्शन जे आम्हाला स्वीकारावं लागतं असंख्य वेळा, किंवा जी अनसर्टन्टी आहे, म्हणजे तुला सांगायचं झालं तर आत्ता मी एक सिरियल करते हे माहिती आहे, पण पुढच्या महिन्यात काय गॅरंटी आहे की मी तीच सिरियल करत असेन. बिकॉज इफ यू सी, एक सिरियल घेताना ॲक्टर नॉर्मली असा विचार करतो की एखाद वर्ष तरी ती चालेल. सो त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग करतो, किंवा काही फायनान्शियल गोष्टी असतात ज्या आम्ही आखतो. कधी कधी असं होतं की ती सिरियल 4 महिन्यात बंद पडते. असंही होऊ शकतं की ती सिरियल चालू आहे पण तुमचा ट्रॅक बंद झाला, ह्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही आहे. बरोबर. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. जस्ट इमॅजिन की पुढच्या महिन्यापासून तुमच्या घरी चेक येणार नाही आहे. सो दॅट अमाऊंट ऑफ प्रेशर आणि टेन्शनमधून जगणं, प्लस ऑडिशन्स देत राहणं, रिजेक्शन पत्करणं, एखादी सेटलमेंट अशी नाहीच आहे, सतत स्ट्रगल सुरू आहे. ॲब्सोल्युटली. आणि म्हणून मला वाटतं हा करिअर ऑप्शन निवडणं खूप धाडसी चॉईस आहे, जो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला. बट हॅव्हिंग सेड दॅट, आमच्यासारखी लोक ज्यांना हा किडा आहे किंवा खाज आहे किंवा ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही फार चांगलं करू शकणार नाही. सो आम्हाला दुसरं काही ऑप्शन नाही. अँड दिस इज अ चॉईस दॅट वी हॅव मेड फ्रॉम माय हार्ट. म्हणजे मला असं वाटतं जेव्हा लाईट्स ऑन होतात, मी मेकअप करते, त्या कॉस्ट्युममध्ये जाते आणि ते कॅरेक्टर कॅमेरासमोर करते, तेव्हा आय एम द हॅपीएस्ट बिकॉज आय लव्ह डुईंग दिस. सो आय थिंक पण लोकांचं मनोरंजन करणं हेच सगळ्यात मोठं, म्हणजे तुझ्या आयुष्याचं ध्येय तेच आहे की मी लोकांचं मनोरंजन, किंवा या फील्डशी काही करून रिलेटेड राहणं. मे बी उद्या प्रोड्युसर बनेन, डिरेक्टर बनेन, आय वॉन्ट टू बी रिलेटेड टू दिस. आणि आय डोंट थिंक 9 ते 5 काम करण्यात मला एवढं आनंद मिळाला असता, जरी दर महिन्याला चेक आला असता तरी सुद्धा. बट आय एम रेडी टू रिस्क ऑल दिस आणि आय एम डुईंग दिस. सो नाही, रिस्की आहेच हे फील्ड, म्हणजे यात काहीच वाद नाही आहे. रिस्क याच्यामध्ये प्रचंड आहे, मात्र तरी देखील या रिस्क नंतर जे एक समाधान मिळतं कामाचं
ते समाधान आता प्रियाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आय एम नॉट ट्राइंग टू स्केअर एनीबडी ऑफ, म्हणजे असं नाही की मी घाबरवून टाकलं लोकांना. इट इज डेफिनेटली नाईस. नाही, जेव्हा रसिकांचं तुम्हाला असे चांगल्या रिॲक्शन्स मिळतात जेव्हा तू 4 चौघांमध्ये जाते, ते सुद्धा एक मोठं समाधान असतं. आणि ही ऍक्टर त्याच्यासाठीच आय थिंक, म्हणजे माझ्या सकट खूप जण असतील जी त्याच्यासाठी काम करतात. मला हवं असतं की लोकांनी मला ओळखावं, मला यु नो त्या कॅरेक्टरनी अप्रिशिएट करावं. अँड दॅट इज द बेस्ट थिंग दॅट कॅन हॅपन. फॉर एक्झाम्पल आता मी गोव्याला गेले होते आणि तिकडे भवानी जस्ट सुरू केलं होतं. आणि त्याच्यात असं आहे की त्याच्यातली जी लीड आहे गोपी, तिचं नाव आहे, तिची आणि माझी ऑफकोर्स मी नेगेटिव्ह असल्यामुळे दुश्मनी दाखवली. तर तिकडे एक बाजार होता जिथे गोव्याचे टिपिकल जे कपडे असतात तसे विकणारे बसले होते. आणि त्यातल्या बाईने एका ओळखलं मला आणि ती म्हणाली की भवानी भवानी. म्हटलं हाँ हेलो हेलो. म्हणली आपकी और गोपी की, आप गोपी के दोस्त हो ना. म्हटलं हाँ मतलब आप साथ में काम करते हो. म्हटलं हाँ. म्हणली हाँ ठीक है फिर आप देख सकते हो. म्हणजे तिचं एवढं असं होतं की जर तू खरंच तिची दुश्मनी असेल ना तर तू घेऊ नकोस माझ्याकडचं काही. म्हणजे तुम्ही एकत्र काम करता तेव्हा तुम्ही फ्रेंडली आहात ना. म्हटलं हाँ हाँ है. म्हटलं हाँ फिर आप देख सकते हो. पण हा तुला अनुभव आता जास्त येत असेल महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर सुद्धा, जो की तुला आधीच्या सगळ्या तुझ्या सिरियल्स होत्या त्या मराठी असल्यामुळे तुला त्या फक्त महाराष्ट्रात त्याच्याबद्दलच्या रिॲक्शन्स मिळतात. हे अगदी खरं आहे. कारण जसं आपण मगाशी म्हटलं की व्ह्युअरशिपचा खूप फरक पडतो. आता हिंदी करत असताना पंजाबी, गुजराती, राजस्थानी, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन लोक येऊन मला अप्रिशिएट करतात, ज्याचं मला खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रीयन लोक येऊन मला मराठीत सांगायचे की अरे वा तुमचं काम बघतो, आवडतं. पण असे लोक अप्रोच झाल्यावर वाटतं की अरे बापरे ते तिथे आमची सिरियल बघतात. फॉर एक्झाम्पल मी आता मध्ये काश्मीरला गेले होते जेव्हा पवित्र रिश्ता खूप जोरात चालू होते आणि वर्षा कॅरेक्टर खूप फेमस होता. तेव्हा एका घोड्यावाल्यानी मला सांगितलं की वर्षा वर्षा, त्याचं त्या ॲक्सेंटमध्ये की वर्षा वर्षा मैं आपका शो देखता हूँ असं. मतलब काश्मीरचा घोडावाला मला ओळखेल असं मी का इमॅजिन करीन. म्हणजे सो दॅट इज अ बेस्ट पॉइंट दॅट कॅन हॅपन. आणि हे सगळं म्हणजे हा सगळा स्ट्रगल, या सगळ्या रिस्क या गळून पडतात की येस हेच हवं होतं मला. पण मग काय करायचंय प्रियाला? फक्त ऍक्टिंग करायची आहे? प्रियाला आणखी काही करायचंय? फ्युचर प्लॅनिंग काय? मला असं वाटतं की ॲज लॉंग ॲज आय एंटरटेन पीपल मी खूप खुश आहे. आणि लकीली लोकांनाही मी आवडते त्यामुळे तेही अप्रिसिएशन मिळत आहे. तर आय वॉन्ट टू कंटिन्यू ॲक्टिंग. प्लीज मला हा प्रश्न नको विचारू की हिंदी का मराठी, कारण हे चूज करणं अशक्य आहे. मराठी बिईंग माय फर्स्ट लव्ह, कारण मी सुरुवात मराठीपासून केली. आणि हिंदी ऑफकोर्स त्यांनी मला एवढं वाईड व्ह्युअरशिप दिली आणि इतकं फेमस केलं, त्याच्यामुळे हिंदी पण मी नाही सोडू शकत. पण दोन्ही पडद्यांवर नक्की काम करत राहायचं आहे. कुठेतरी डेली सोप करता करता काय झालंय, डेली सोपच्या डिमांड्स खूप जास्ती आहेत. म्हणजे रोज तुम्हाला टेलिकास्ट दाखवायचा असतो, त्यामुळे रोज तुम्हाला शूटिंग करावं लागतं. त्यामुळे दिवसातले 12 तास आणि महिन्यातले 20 दिवसापेक्षा जास्ती आम्ही काम करतो. आणि त्यामुळे फिल्म्स आणि नाटकांकडे थोडंसं दुर्लक्ष झालंय माझ्याकडून. सो आय रिअली होप की पुढे मी हा दोन्ही बॅलन्स करून एखादं नाटक चांगलं किंवा फिल्म करू शकेन. प्रियाने सांगितलेलं आहे की तिला नाटक करायचं, त्याच्यामुळे जे जे सगळे बघत असतील त्या सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायला हवं की प्रिया अवेलेबल असणार आहे नाटकासाठी. म्हणून मधल्यामध्ये मी प्रमोशन पण करून टाकलं. खूप खूप थँक्स प्रिया, आज तू या ठिकाणी आलीस आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. अरे माय प्लेजर. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. धन्यवाद. आज चॅट कॉर्नरवरती आपण इथेच थांबतोय. पुढच्या शनिवारी वेगळ्या कलाकारांसह त्यांच्या गप्पांसोबत बघत रहा ABP माझा.